बीटरूटच्या नावाने नाक मुरडणारे सुद्धा अगदी मागून मागून खातील एवढे चविष्ट खमंग खुशखुशीत हे पराठे लागतात। टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत, खूप चविष्ट लागतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तुम्हाला आणि चॅनलवर जर नवीन असाल तर टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राइब करा। अगदी आरोग्यासाठी खजिना जरी असली ही बीटरूट तरी मुलं खाण्यासाठी कंटाळा करतात, खायला बघत नाही। तर मग असे बीटचे पराठे तुम्ही बनवून त्यांना एकदम आश्चर्यचकित करू शकता। एकदम टेस्टी असे हे पराठे बनवून होतात आणि कुणीही आरामात 3-4 पराठे सहज खाईल एवढे चविष्ट हे चवीला लागतात। 3 इथे छोट्या साईजचे मी बीटरूट घेतलेले आहेत। बीटरूटचा समोरचा आणि मागचा पोर्शन आपल्याला चाकूने कट करून घ्यायचा आहे आणि हलकसं आपल्याला चाकूच्या साहाय्याने याचं वरचं जे कव्हर आहे ते काढून घ्यायचं आहे। खूप काढायचं नाही, अगदी हलकसं त्याला पील करून घ्यायचं। ती मी खोबरा किसणी म्हणजे ज्याला ग्रेटर म्हणतो ते घेतलेलं आहे। तीनही बीटरूट आपण किसून घ्यायचे आहेत। अगदी सोपी आणि इझी रेसिपी आहे। आरामात तुम्ही सकाळच्या घाईगडबडीत सुद्धा हे पराठे बनवू शकता। तर बघू शकता तीनही बीटरूट इथे मी किसून घेतलेले आहेत। आता कोणी काय करतात ना, डायरेक्ट या बीटरूटच्या किसाचेच पराठे बनवतात, कोणी मिक्सरला त्याला बारीक करतात। पण आज एक भन्नाट आणि जबरदस्त तुम्हाला पद्धत सांगणार आहे। पॅन घ्यायचा, पॅनमध्ये अगदी थोडंसं छोट्या चमच्याने 2 चमचे तेल घातलेले आहे। अशी एक हिरवी मिरची बारीक मधातून 2 काप करून टाकलेली आहे। 4-5 लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडंसं अद्रकाचे छोटे छोटे काप करून टाकलेले आहे। हलकं फुलकं याला परतून घ्यायचं, खूप जास्त ब्राऊन होऊ द्यायचं नाही किंवा शिजवत बसायचं नाही। आणि आता याच्यामध्ये बीटरूटचा किस ॲड करायचा। मीडियम फ्लेमवर साधारणतः अर्धा मिनिटापर्यंत आपण हे किसलेले बीटरूट परतून घेऊया। याच्यामुळे काय होईल ना, याच्यातला जो कच्चेपणा आहे, जो थोडासा एक तुरटपणा आहे तो चालला जाईल आणि पराठे सुद्धा मस्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत बनून तयार होतील। आता काय करायचं, अर्धा मिनिटापर्यंत किस परतून झाला की याच्यावर झाकण ठेवायचं आणि साधारणतः 1 मिनिटापर्यंत याला वाफवून घ्यायचं। बीटरूटला थोडंसं वाफवण्यासाठी 1 मिनिट पुरेसे आहे आणि 1 मिनिटानंतर बघू शकता मस्त बीटरूटचा किस वाफवून निघालेला आहे। आणखी थोडंसं 5 ते 10 सेकंदासाठी याला व्यवस्थित परतून देऊया आणि गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे याला थंड होऊ देऊया। थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण याची बारीक प्युरी तयार करून घेऊया। या पद्धतीने जर तुम्ही बीटरूटचे पराठे बनवले तर अगदी बऱ्याच वेळपर्यंत ते मऊ लुसलुशीत राहतात, चविष्ट असे बनतात। तर इथे बघू शकता मिक्सरचा जार घेतलेला आहे। बीटरूटचा किस पूर्ण मिक्सर जारमध्ये घालायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे याची प्युरी तयार करण्यासाठी। मिक्सरला एकदम स्मूथ याला ग्राइंड करून घेऊ आणि आता पराठ्याचं पीठ मळत असताना साधारणतः मोठ्या वाटीने 1.5 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे दाबून भरलेलं नाही आहे, अगदी हलकं फुलकं मी भरलेलं आहे। अगदी नुसत्या गव्हाच्या पिठामध्येच मस्त आणि चविष्ट असे पराठे बनवून तयार होतात। तर इथे मी अर्धा टेबलस्पून जिरा पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे। अर्धा टेबलस्पून इथे ओवा घेतलेला आहे, असा हाताने कुस्करून क्रश करून आपल्याला घालायचा आहे। अर्धा टेबलस्पून इथे मी धने पावडर घातलेले आहेत। 1/4 टेबलस्पून हळद घालायची आहे। अर्धा टेबलस्पून लाल तिखट घातलेलं आहे। अर्धा टेबलस्पून गरम मसाला पावडर घालायचा आहे आणि चवीनुसार 1 चमचा मी इथे मीठ घालत आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। आणि आता आपण मिक्सरला ग्राइंड केलेली बीटरूटची प्युरी याच्यामध्ये ॲड करायची। या प्युरीमध्येच व्यवस्थित हे पीठ मळलं जाते। अगदी वरून आपल्याला बिलकुल अजिबात पाणी घालायची इथे गरज पडत नाही। इथे एक महत्त्वाचं म्हणजे पराठे बनवत असताना बीटरूटचा जो गोड कलर आहे तो कलर छान त्या पराठ्यांना आला पाहिजे। कधी काय होते ना, बीटरूटची प्युरी खूप कमी असते आपल्याकडे आणि पीठ खूप आपण जास्त घेतो, त्याच्यामुळे ते पराठे पांढरे दिसतात बघायला आणि दिसायला तेवढे छान दिसत नाही किंवा बीटरूटचा त्याच्यामध्ये जो पल्प तो कमी झालेला असतो आणि तेवढे चविष्ट सुद्धा वाटत नाही। तर मग प्युरी थोडीशी जास्त घालायची आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मस्त पीठ मळून तयार झालेलं आहे। थोडंसं सॉफ्टच मळून घ्यायचं, वरून असं तेल लावायचं आणि छान तेलाने त्याला वरून ग्रीस करून घ्यायचं। जर खूप पातळ आपल्याला इथे जर पीठ वाटत असेल मळताना तर त्याच्यामध्ये आणखी थोडंसं गव्हाचं पीठ ॲडजस्ट करून घ्यायचं, जेणेकरून ते लाटण्या इतपत व्यवस्थित त्याचा गोळा तयार झाला पाहिजे। तळ हातावर किंवा पोळपाटावर पिठाचा गोळा छान एकसारखा मळून घ्यायचा आणि वाळलेलं पीठ लावून त्याला मस्त लाटून घ्यायचं आणि एकसारखं हे लाटलं जातं।
बीटरूट हे चवीने गोड असल्याने कधी कधी लाटताना पोळपाटाला किंवा लाटण्याला पराठा चिपकतो, एकसारखा लाटला जात नाही. परंतु इथे बघू शकता एकसारखा हा पराठा लाटला गेलेला आहे आणि बीटरूटचा जो ओरिजिनल कलर आहे तो या पराठ्यामध्ये अगदी कायम राहिलेला आहे. कुठेही पांढूर का आपला पराठा इथे दिसत नाही आहे. आणि आता मस्त याला आलटून पालटून तव्यावर छान भाजून घ्यायचं. तव्यावर किंवा पॅनमध्ये पराठा भाजताना आणखी एक विशेष काळजी घ्यायची की पहिल्यांदाच तवा किंवा पॅन तेलाने ग्रीस करायचा नाही. तर पराठा घातल्यानंतर त्याला व्यवस्थित एका बाजूने शेकू द्यायचं, नंतर दुसऱ्या बाजूने त्याला पलटून घ्यायचं आणि मग चमच्याने असं एकसारखं सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं. परत ती बाजू खालच्या साईडने पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला सुद्धा मस्त तेल असं लावून घ्यायचं चमच्याने एकसारखं सगळ्या बाजूचे आणि छान आलटून पालटून हा पराठा मस्त भाजून घ्यायचा. अगदी पटकन भाजला जातो, बिलकुल अजिबात वेळ लागत नाही, बघू शकता. आणि याच्यामुळे काय होते ना, एकदम खमंग आणि खुशखुशीत हा पराठा भाजून तयार होतो. अगदी चविष्ट आणि मऊ लुसलुशीत हे पराठे लागतात. बीटरूटचा किस वाफवल्याने काय होते ना, पराठा एकसारखा लाटला जातो. आपण डायरेक्ट जर बीटरूट किसून त्याला जर आपण मिक्सरला बारीक केलं तर पराठा लाटताना तो एकसारखा लाटला जात नाही किंवा मग तो पोळपाटाला चिपकून बसतो. आज मी जी तुम्हाला बीटरूटच्या पराठ्याची अगदी सोपी आणि मस्त पद्धत सांगितलेली आहे ना, ते नक्की एकदा ट्राय करून बघा. बिलीव्ह मी, तुम्ही म्हणाल किती चविष्ट हे पराठे तयार झालेले आहेत. आणि टिफिनमध्ये 3-4 तास जरी तुम्ही या पराठ्यांना ठेवलं ना तर अजिबात ते कडक येणार नाही, चविष्ट खमंग लागतील आणि खावेसे वाटतील. असे हे एवढे जबरदस्त पराठे बनून तयार होतात. तर मस्त गरमागरम बनवा आणि गरमागरम खा आणि जाता जाता टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करून जा.